बलकरच्या धडकेत पती पत्नीचा मृत्यू. पनवेल जवळील पळसपेकडून पेणकडे जाणाऱ्या गोवा महामार्गावरील क्षणभर विश्रांती हॉटेल समोर एका बलकरने ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटी गाडीस धडक दिली. या धडकेत पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघात प्रकरणी सोमवारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात बलकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास विठ्ठल बजरंग गायकर आणि त्यांची पत्नी विद्या गायकर हे इलेक्ट्रिक स्कूटी घेऊन पनवेल तहसीलदार कार्यालय येथे गेले. दुपारी 1:15च्या सुमारास पळसपेकडून पेणकडे जाणाऱ्या गोवा हायवेने जात असताना क्षणभर विश्रांती हॉटेल समोरील पेणकडे जाणाऱ्या रस्त्यावर विरुद्ध दिशेने येऊन बलकर चालकाने त्यांच्या स्कूटीला धडक दिली. या अपघातात गाडीवरील विद्या गायकर या गंभीररित्या जखमी होऊन जागीच मयत झाल्या, तर पती विठ्ठल गायकर हे गंभीररित्या जखमी झालेले त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या प्रकरणी पुढील तपास पनवेल पोलीस करत आहेत. अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा.